वेलकम बॅक. अजूनही फिटनेस सेंटर्स, योगा स्टुडिओज, जिम सुरू झालेल्या नाही आहेत आणि आपण सगळेच फिटनेस कॉन्शियस आपापल्या घरी वेगवेगळ्या प्रकारे स्वतःला हेल्दी आणि फिट ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत. पण जे हार्डकोर जिम गोल्स आहेत त्यांचं काय, किंवा ज्यांना मसल बिल्डिंग करायचं आहे, ज्यांना मसल स्ट्रेंथनिंग करायचं आहे, टोनिंग करायचं आहे, इवन ज्यांना फ्लेक्झिबिलिटी इम्प्रूव्ह करायचं आहे त्यांचं काय. तर येस, एव्हरी प्रॉब्लेम हॅज अ सोल्युशन असं म्हटलं जातं. तसंच त्यांच्यासाठीही अतिशय सिम्पल अँड इझी सोल्युशन आहे. अँड दॅट सोल्युशन कम्स इन द फॉर्म ऑफ रेझिस्टन्स बँड्स. रेझिस्टन्स बँड्स हे अतिशय उत्तम असं ऑप्शन आहे. मला असं वाटतं की ऑसम वर्कआउट टूल दॅट ब्रिंग युअर एक्सरसाइज रुटीन टू द नेक्स्ट लेवल. त्याच्यासाठी आपल्याला एक्सपेन्सिव्ह जिम इक्विपमेंट्सही घ्यायची गरज नाही, जे आपल्या खूप स्पेस ऑक्युपाय करतात घरामध्ये. त्याच्यामुळे हे सिम्पल, इझी, रिझनेबल असं सोल्युशन आहे. आणि आता बिफोर वी प्रोसीड, one simple, easy and free thing: subscribe button and bell icon, so quickly hit that. बँड्स म्हणजे नेमकं काय हे माझ्या बऱ्याच व्ह्युअर्सना कदाचित माहिती नसेल, म्हणून त्याच्यासाठी शॉर्ट इन्फॉर्मेशन. रेझिस्टन्स बँड्स आर इलास्टिक बँड्स. आता जसं आपण फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक रबर बँडचं एक्झाम्पल देते. इन केस हा रबर बँड आहे, आपण दोन्ही बोटांनी तो स्ट्रेच केला, तर जेव्हा मी स्ट्रेच करते तर आय फील द स्ट्रेच, टेन्शन माझ्या बोटांमध्ये जाणवते. वेन यू स्ट्रेच मोर, दॅट टेन्शन कम्स टू युअर पाम्स. वेन यू स्ट्रेच हार्डर, दॅट टेन्शन कम्स स्टिल टू युअर फोरआर्म. The same principle applies to the resistance bands. जसं आपण रेझिस्टन्स बँड जेवढा आपण the more you stretch, the more you get the resistance. हे सिम्पल त्याच्यामध्ये अप्लाय होतं. रेझिस्टन्स बँड्स हे वेगवेगळ्या प्रकारचे मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. 3 टाइप्स ऑफ रेझिस्टन्स बँड्स. एक रेझिस्टन्स बँड असतो तो त्याला हँडल नसतं, तो त्याला आपण थेरा बँड म्हणतो, जे आता माझ्याकडे अवेलेबल आहे. आपण ह्यांनी आता एक्सरसाइज करणार आहोत. तर त्याला हँडल्स नसतात, जस्ट सिम्पल दे आर इलास्टिक बँड्स. दुसरे रेझिस्टन्स बँड जे असतात ते विथ हँडल्स असतात, ट्युब्युलर फॉर्ममध्ये असतात. अँड थर्ड रेझिस्टन्स बँड्स आर इन अ लूप फॉर्म. आणि प्रत्येक रेझिस्टन्स बँड्सच्या लेवल्स असतात, लो, मीडियम अँड हेवी. तर मी तुम्हाला एक रेकमेंड करेन, वेन यू आर इन बिगिनर लेवल यू बाय लो टू मीडियम रेझिस्टन्स बँड्स. आता आपल्याकडे जो आहे तो लो टू मीडियम रेझिस्टन्स बँड आहे. त्याच्यामुळे काय होतं, जेव्हा तुम्ही फर्स्ट टाइम करत असता एक्सरसाइज, तर तुमचा जो फॉर्म असतो तो परफेक्ट राहतो आणि तुम्हाला कुठल्या मसल्ससाठी एक्सरसाइज करायचं आहे हे तुम्हाला व्यवस्थित त्याच्यावर फोकस अँड कॉन्सन्ट्रेशन करता येतं. सो विल स्टार्ट फॉर द एक्सरसाइज. First exercise is for rotator cuff muscles. Rotator cuff muscles are muscles deep in your shoulders and which are responsible for your rotation of shoulder joints. So feet together, hands shoulder distance apart on the band. Pull your shoulders down back. It's important that you don't work from slump position, so shoulders are in their sockets. Draw your tummy muscles in and now pull your band sideways. I will just turn side so you can see that the elbows are in fact continuously in contact with the ribs. They are not coming out to the sides. Keep the chest lifted. Breathe in and out. Inhale and exhale. It's quite an intense workout when shoulders and elbows are in the right spot. So we'll count 5 counts. 5, 4, 3, 2, and 1. Exercise strengthens your top part of your back. So here also shoulder blades drop down. Take your feet hip distance apart. Palms are straight and upwards. We breathe out and open the band to the point where you are feeling your shoulder blades in your back. So squeeze that muscles and slowly inhale and gently the band to the center. So with this exercise, notice that don't just pull the band back. Observe your shoulder blades, upper back. Focus on breathing. Exhale and inhale. It's quite a strong exercise and nice to help tone your back at the same time as getting your muscles around the shoulder blades a lot stronger. So keep breathing. This is also a really good one for push-ups.
So last 5 counts. Exhale and inhale. 1, 2, 3, 4 and 5. Relax. एक्सरसाइज बायसेप कर्ल्स. आपल्या फ्रंट आर्मसाठी त्या मसल्ससाठी थेरा बँड यूज करताना किंवा रेझिस्टन्स बँड यूज करताना नेहमी लक्षात ठेवायचं, फर्मली होल्ड करायचं, वेदर यू आर होल्डिंग अंडर युअर फीट, नी ऑर इन युअर हँड्स. I'm standing on the band. Pull your shoulders down and back again. Pull your tummy in, open your chest and we squeeze the band up and slowly down. The advantage of bicep curls with TheraBand is the muscle is working on the way up and also on the way down. So we feel the tension throughout the exercise. Here you just take care is to not just let it go and the band just drops. So let's 3 more counts. 1, 2, squeeze and 3. We'll do it from other side. Next exercise is diagonal arm openings. Hip distance apart, pull the shoulders down and back. Let's take the band forward. Again the palms are up. This time we are going to stretch the band on a diagonal line and then back to the center. So one arm goes up to the side and while the other one pulls down. This is going to target the back of the shoulders and also around the shoulder belt area again. So in this exercise you are targeting your back and shoulders. So last 3 counts. 1, 2, exhale 3. Let's do it from other side. 5 counts. 5, 4, 3, 2 and 1. Exercises tricep toner. So stand tall and straight, pull your tummy in, one hand at the lower back holding the TheraBand and the other hand just behind your head. So in that case your elbow has to be quite close to your head. So let's stretch it up. 10, 9, the bottom hand dead steady. 7, 6, 5. Really getting our triceps strong. 3, 2 and 1. Change sides and start stretch up. 10, 9, keep breathing. 7, 6, 5, 4, keep your elbows close to the ear. 3, 2 and 1. Relax. मी दाखवते एक ऑल्टरनेटिव्ह म्हणून आपल्याला एक ऑप्शन पण आहे थेराबँड यूज करण्याचा. तर तुमच्याकडे स्टर्डी हँडल असेल कुठलं किंवा डोर चा हँडल असेल पण ते स्टर्डी पाहिजे किंवा सोफा सेट असेल तर त्याला आपण थेराबँड व्यवस्थित रॅप करून घ्यायचा आहे. फॉर एक्झाम्पल आता इन केस मी माझ्या सोफाला रॅप करते, व्यवस्थित रॅप करायला लागेल. अदरवाईज व्हॉट विल हॅपन, इन केस मी नाही जर रॅप केला तर पटापट तो सुटण्याची शक्यता असते आणि बी केअरफुल ऑफ दॅट. आता मी रॅप करते आणि फर्मली टाईटली रॅप केलेलं आहे. अँड देन सेम प्रिन्सिपल हिअर, व्यवस्थित आपलं पोस्चर करायचं आहे. लेग्स डिस्टन्स हिप डिस्टन्स अपार्ट, पुल टाकली इन, शोल्डर्स ड्रॉप, फोकस ऑन युअर अपर बॅक अँड कीप ब्रीदिंग. अँड जस्ट दोन्ही जे आपले हँडल्स असतात किंवा थेराबँड्सचे जे आपले टोकं आहेत ते आपले व्यवस्थित धरायचे आहेत. अँड देन पुल
drop down, inhale and exhale. Focus on your back, exhale and relax. And relax. अजून एक ऑप्शन आहे, आपण ऑल्टरनेटिव्हली आपल्याला ज्या मसलवर आपल्याला आणायचं आहे, जसं मी म्हटलं, एल्बो कंटिन्युअसली टुवर्ड्स युअर रिब्स और टुवर्ड्स युअर टॉसो व्यवस्थित ठेवायचं आहे. चेस्ट आउट, टमी इन अँड देन पुल युअर एल्बो बॅक अँड रिलीज, बॅक अँड रिलीज. फुल टेन्शन जाणवते मला शोल्डर्स अँड अपर बॅक. Last 3, 2 and 1 and relax. तर असे होते हे रेझिस्टन्स बँड किंवा थेराबँड एक्सरसाइजेस. आपण थेराबँड व्यवस्थित केअरफुली हँडल करायचं आहे, फॉर्मली हातात धरायचं आहे. हे मी तुम्हाला टिप दिलेलीच आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकन दाबा म्हणजे माझ्या पुढच्या व्हिडिओज नोटिफिकेशन्स तुम्हाला पहिल्यांदा येतील. स्टे फिट, स्टे सेफ. थँक्स फॉर वॉचिंग अँड बाय फॉर नाव.